हॅलो हॅलो नमस्कार. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्राची मूलभूत अर्थशास्त्रीय संकल्पना, बेसिक कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स हा पहिला टॉपिक सूक्ष्म अर्थशास्त्र या पेपरचा पाहणार आहोत. तर अर्थशास्त्राचा अभ्यास विषय किंवा अर्थशास्त्राची सुरुवात ही प्राचीन आहे. कौटिल्याने आपल्या ग्रंथाचे नाव अर्थशास्त्र ठेवले. त्यामध्ये अर्थशास्त्रापेक्षा राज्यशास्त्रावर अधिक भर दिला. ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांच्या राजनैतिक ग्रंथास ग्रहप्रबंधन इकॉनॉमस विज्ञान असे नाव दिले. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर प्राचीन कालखंडामध्ये अर्थशास्त्र हे राजनीतिशास्त्र, मानसशास्त्र, ग्रहप्रबंधनशास्त्र, तत्वज्ञान, नीतिशास्त्र अशा वेगवेगळ्या शास्त्राचा एक भाग म्हणून या ग्रहप्रबंधन या शास्त्राचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. 18व्या शतकामध्ये अर्थशास्त्राचा राजनैतिक अर्थशास्त्र म्हणून विकास झाला आणि अर्थशास्त्राचा राजनैतिक अर्थशास्त्र म्हणून विकास होऊ लागला आणि याचं पूर्ण श्रेय जर कुणाला मिळालं तर ते ॲडम स्मिथ यांना दिलं जातं. राजनैतिक अर्थशास्त्र, पॉलिटिकल इकॉनॉमी याचा विकास झाला आणि हे विकास करण्याचं श्रेय ॲडम स्मिथ यांना दिलं जातं. ॲडम स्मिथनं हा अर्थशास्त्राचा जनक मानला जातो. तो अभिमतपंथीय विचारसरणीचा एक संस्थापक आहे. ॲडम स्मिथचा जन्म 5 जून 1823 इंग्लंडमध्ये किर्काल्डी या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. ॲडम स्मिथचं पहिलं पुस्तक थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स हे 1759 प्रसिद्ध झालं आणि 1776 राष्ट्राची संपत्ती हा एक त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित झाला. राष्ट्राची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन. आणि जवळपास हा ग्रंथ लिहिण्यासाठी ॲडम स्मिथना 12 वर्षे लागले. त्यांनी सुरुवात केलेली होती 1764, तर तो ग्रंथ प्रकाशित झाला 1776. 12 वर्ष या ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य घातले आणि या ग्रंथामुळेच ॲडम स्मिथला जगप्रसिद्धी झाली असं आपणाला म्हणता येते. हा जगप्रसिद्ध ठरला या ग्रंथामुळेच. आणि या ग्रंथात ॲडम स्मिथने संपत्तीवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या त्यांनी केलेली आहे. संपत्तीवर जास्त भर त्यांनी दिलेला आहे. मग ॲडम स्मिथनं जी व्याख्या केलेली आहे, तर अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र होय. अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र होय. ॲडम स्मिथच्या मते अर्थशास्त्राचा अभ्यासाचा मुख्य उद्देश जर काय असेल तर ती आहे संपत्ती. तर ती संपत्ती कशी निर्माण करावी आणि या संपत्तीचे वाटप कसे करावे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. संपत्तीवर भर देणारी व्याख्या ॲडम स्मिथनं मांडली. मग ॲडम स्मिथच्या पूर्वी संपत्तीचे महत्त्व हे कुणाला होतं? व्यापारवादी आणि निसर्गवाद्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे व्यापारवाद्याच्या मते प्रत्येक देशाने जास्तीत जास्त निर्यात करावी आणि संपत्ती हे कशातून निर्माण करावी? व्यापारातून संपत्तीची प्राप्ती व्हावी. संपत्ती म्हणजे काय? सोने, चांदी, मौल्यवान धातू याला संपत्ती म्हणलेलं आहे. मग निसर्गवाद्याच्या मते संपत्तीचे उगमस्थान जर काय असेल तर निसर्गाची देणगी, त्यामध्ये भूमीपासून मिळणारे उत्पन्न हे आहे असं निसर्गवाद्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे स्मिथने व्यापारवादापेक्षा आणि निसर्गवादापेक्षा वेगळी भूमिका मांडलेली आहे असं आपणाला म्हणता येते. मग जर संपत्ती मिळवायची असेल तर कशा प्रकारे मिळवता येते ॲडम स्मिथनं सांगितलेलं आहे. तर ॲडम स्मिथच्या मते राष्ट्राची संपत्ती ही श्रम विभागणी
आणि विशेषीकरण यावर अवलंबून आहे. कारण श्रम विभागणीतून कामगाराची कार्यक्षमता वाढते आणि विशेषीकरणातून उत्पादक शक्तीचा पुरेपूर उपयोग करता येतो. म्हणजे श्रम विभागणी व विशेषीकरणातून संपत्तीमध्ये वाढ घडवून आणता येते असं ॲडम स्मिथनं सांगितलेलं आहे. म्हणजे ॲडम स्मिथच्या मते अर्थशास्त्र हे राष्ट्रीय संपत्तीचे स्वरूप व निर्मितीच्या कारणाशी संबंधित त्यांनी ती व्याख्या मांडलेली आहे. तर राष्ट्राची संपत्ती, उत्पत्ती आणि विकास याची कारणमीमांसा करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. म्हणजे अर्थशास्त्र हे असे शास्त्र आहे की जे संपत्तीचे अध्ययन करते. त्यानंतर वॉकर नावाचा एक विचारवंत आहे, त्यांनी म्हणलेला आहे की अर्थशास्त्र किंवा राजनीतीशास्त्र ज्ञानाची अशी शाखा आहे की जिचा संबंध हा धनाशी आहे. धनाशी म्हणजे संपत्तीशी आहे. म्हणजे अर्थशास्त्र हे ज्ञानाचे असं अंग आहे की ज्याचा संबंध हा धनाशी येत असतो असं आपणाला म्हणता येते. पुढे जाऊन ॲडम स्मिथने मुक्त आर्थिक धोरणाचा पुरस्कार केला. मुक्त आर्थिक धोरण, ओपन इकॉनॉमी पॉलिसी. आता सरकारचा अर्थव्यवस्थेमध्ये कमीत कमी हस्तक्षेप असावा, केवळ सरकारनेच आवश्यक कार्य पार पाडावीत, म्हणून स्मिथच्या मते अर्थव्यवस्थेत निसर्ग शक्तीसुद्धा कार्यरत असते. म्हणजेच ॲडम स्मिथने अर्थशास्त्राला शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये उपभोग आहे, उत्पादन आहे, विनिमय आहे, पैसा आहे, टॅक्स आहेत, आंतरराष्ट्रीय व्यापार आहेत. या संदर्भात देखील ॲडम स्मिथनं लिखाण केलेलं आहे. म्हणजेच स्मिथने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संपत्ती मिळवणाऱ्या आणि ती संपत्ती खर्च करणाऱ्या पद्धतीवर भर दिलेला आहे. मग अर्थशास्त्राने संपत्ती कशी जमवावी आणि ती कशी खर्च करावी हे जर कोण शिकवतं तर ॲडम स्मिथच्या मते अर्थशास्त्रातून ही आपणाला शिकता येतं. म्हणून अर्थशास्त्र ही एक कला आहे, ती विज्ञान नाही, ती एक कला आहे. ॲडम स्मिथच्या विचारांचा प्रभाव पुढे येणाऱ्या विचारवंतावर जरी पडला असला तरी त्यांच्या मते त्यांच्या मताला मानणारा हा विचार, स्मिथच्या विचारांचा प्रभाव समोर आलेला आहे असं आपणाला म्हणता येते. म्हणून ॲडम स्मिथला आधुनिक अर्थशास्त्राचा जनक असं म्हणता येते. बघा, मग आता एवढं जरी त्यांनी स्पष्ट करून सांगितलं असलं तरी त्यावर काही टीका करणारे टीकाकार, तुमच्या लक्षात आलं ॲडम स्मिथनं कोणती व्याख्या मांडली? राष्ट्राची संपत्ती, उत्पत्ती आणि विकास याचा कारणमीमांसा करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. त्याचबरोबर संपत्तीचे उत्पादन, वाटणे आणि विनिमय याचे विवेचन करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अशा अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या आणि त्याही संपत्तीवर भर देणाऱ्या व्याख्या ॲडम स्मिथनं मांडलेल्या आहेत. मग ॲडम स्मिथने कोणता ग्रंथ लिहिला? राष्ट्राची संपत्ती. त्याचा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. तो कधी लिहिला? 1776 मध्ये तो ग्रंथ त्यांनी लिहिला. मग ह्याच्यावर काही टीका करणारे टीकाकार आहेत. आपण म्हणतो एखादी गोष्ट फार चांगली आहे, तुम्हाला माहीत आहे, आपल्याला माहीत आहे, पण त्यावर टीका करणारे टीकाकार असतात. म्हणून संपत्तीच्या संबंधामध्ये ॲडम स्मिथ आणि इतरांनी ज्या व्याख्या मांडलेल्या आहेत त्या कोणत्या प्रकारच्या आहेत, कशा मांडलेल्या आहेत, त्यावर काही महत्त्वाच्या टीका ह्या टीकाकारांनी केलेल्या आहेत असं आपणाला म्हणता येतं. म्हणून संपत्तीच्या संबंधामध्ये ॲडम स्मिथ आणि इतरांच्या व्याख्यावर ज्या टीका केल्या त्या टीका म्हणजे काय आहेत? तर संपत्ती हे फक्त साधन आहे, साध्य नाही. संपत्ती हे साध्य नसून ते साधन आहे. बघा, साधन आहे आणि हे साध्य नसून म्हणजे फारसं महत्त्वाचं नसून, गरज नसून, साध्य म्हणजे गरज नसून ते साधन आहे. मानवी गरजा पूर्ण करणारं ते साधन आहे. म्हणून मानवी जीवनाचे अंतिम साध्य काय आहे? कल्याण हे आहे. म्हणून ॲडम स्मिथने संपत्तीकडे भर दिला परंतु कल्याणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. बघा, मग अर्थशास्त्र हे अंधकारमय शास्त्र आहे. डिस्मल सायन्स हे मेफॉय या विचारवंतांनी ही व्याख्या केलेली आहे. तर
या व्याख्येवरून असलेला जो आर्थिक मनुष्य हा आहे तो फक्त स्वार्थी आहे. यामुळे त्यांनी दया, धर्म, प्रेम इत्यादी उपेक्षा केलेली आहे असं आपणाला म्हणता येते. आर्थिक मनुष्य हा फक्त कसा आहे? स्वार्थी. बघा, ज्याच्याकडे पैसा आहे तो थोडं स्वार्थी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, म्हणून ते स्वार्थी शास्त्र आहे असं आपणाला म्हणता येते. म्हणून आता कल्याणवादी व्याख्या त्यांनी केलेली आहे. कल्याणवादी व्याख्या, वेलफेअर डेफिनेशन्स. मानवाचे अंतिम साध्य हे काय आहे? मानवी कल्याण असल्याने अर्थशास्त्राचा एक दुसरा गट त्या ठिकाणी कल्याणवादी हा आहे असं आपणाला म्हणता येते. म्हणून ॲडम स्मिथवर टीका करून डॉक्टर मार्शल यांनी स्वतंत्र अर्थशास्त्राची व्याख्या त्यांनी मांडलेली आहे. डॉक्टर मार्शल, बघा, डॉक्टर मार्शल. तर हा डॉक्टर मार्शलने एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिला, तो आहे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. डॉक्टर मार्शल हा एक नव अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञ आहे आणि अर्थशास्त्राचा संबंध हा कशाशी येतो? संपत्तीपेक्षा मानवाच्या भौतिक कल्याणाशीच तो जोडलेला आहे. त्याचा एक पहिला ग्रंथ आहे 1867 मध्ये, इकॉनॉमिक्स ऑफ इंडस्ट्री, उद्योगाचे अर्थशास्त्र. आणि त्याचा लगेच दुसरा ग्रंथ आहे 1890. मग 1890च्या ग्रंथामुळेच मार्शलला प्रसिद्धी मिळालेली आहे. म्हणून मार्शल हा एक केम्ब्रिज विद्यापीठातला अर्थशास्त्रज्ञ, नव अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञ आहे. त्याने अर्थशास्त्राचा संबंध हा संपत्तीपेक्षा मानवी कल्याणाशी जोडलेला आहे. म्हणून डॉक्टर मार्शल यांनी आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक म्हणजे अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ त्यांनी 1890 मध्ये प्रकाशित केला आणि या झालेल्या ग्रंथामध्ये अर्थशास्त्राची त्यांनी व्याख्या केलेली आहे. मग अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. बघा, अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. मानवाच्या कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. ॲडम स्मिथनं अनेक व्याख्या मांडल्या, त्यामध्ये अनेक दोष दिसून आले, त्यावर अनेक टीकाकारांनी टीका केल्या. मग मार्शलने अर्थशास्त्राची व्यवस्था करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे हा विचार मागे पडला आणि संपत्ती हे केवळ साधन आहे मानवी गरजा पूर्ण करणारं. मानवी कल्याण हे साध्य आहे. म्हणून यात सुदैवाने मार्शलच्या प्रयत्नाला यश आले आणि सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी संपत्तीपेक्षा मानव व मानवाचे कल्याण श्रेष्ठ आहे असे विचार त्यांनी मांडले. मग प्राध्यापक मार्शल हे केम्ब्रिज विद्यापीठामधले प्राध्यापक होते. त्यांनी 1890 मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमी अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिला आणि मार्शल यांनी यांच्या आर्थिक विचारांना एक विशिष्ट दिशा प्रदान केलेली आहे असं आपल्याला म्हणता येते. मग अर्थशास्त्राचा व्याख्या काय सांगितलेली आहे मार्शलनी? मानवाच्या सामान्य व्यवहाराचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. त्यातील हे प्रामुख्याने कल्याण साधण्याच्या वैयक्तिक आणि सामूहिक प्रयत्नांचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र होय. म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे दैनंदिन व्यवहाराचा भौतिक कल्याणाच्या उद्देशाने केलेला अभ्यास होय. दैनंदिन व्यवहारांचा भौतिक कल्याणाच्या उद्देशाने केलेला अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र होय, अशी अर्थशास्त्राची व्याख्या डॉक्टर मार्शल यांनी केलेली आहे. मग ह्या व्याख्येवरून आपल्याला काय उद्दिष्ट स्पष्ट करता येतील? बघा, मनुष्य हा अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे संपत्ती भरपूर आहे. म्हणजे ॲडम स्मिथच्या मते संपत्ती आपल्याकडे भरपूर आहे, पण मनुष्य हा अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. मनुष्यच नसेल, बघा, प्रॉपर्टी भरपूर आहे पण संतती जर चांगली आहे, संपत्ती आणि संपत्ती आपल्याकडे भरपूर आहे पण ती संपत्ती टिकवायला जर संतती नसेल तर त्या संपत्तीचा काही उपयोग आहे का? नाही. म्हणून मनुष्य हा अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असा विचार मार्शलने मांडला.
म्हणून संपत्ती हे साध्य नसून मानवी गरज किंवा मानवी कल्याण साध्य करण्याचे एक साधन आहे असं आपणाला म्हणता येते. म्हणून अर्थशास्त्राचा मुख्य विषय हा संपत्ती नसून संपत्ती प्राप्त करण्यात येणारे मानवी प्रयत्न हा अर्थशास्त्राचा मुख्य विषय आहे. म्हणून संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी करण्यात येणारे आपण सगळेच प्रयत्न, संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी सर्व प्रयत्नांचा सर्वसमावेशक अर्थशास्त्रामध्ये त्याचा उपभोग घेण्यासाठी आपण प्रयत्न करीत असतो. म्हणून वैयक्तिक आणि सामूहिक प्रयत्नांचा अभ्यास या शास्त्रामध्ये केले जाते, अर्थशास्त्रामध्ये. आणि त्याचबरोबर मनुष्याच्या वागणुकीचे निरीक्षण करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असे मार्शलच्या व्याख्येमध्ये स्पष्ट केलेले आहे. म्हणून मनुष्य हा काल्पनिक नाही. तुमची संपत्ती आज आहे उद्या नाही, पण मनुष्याचा निसर्ग नियमानुसार भरोसा नाही. परंतु आपण आता मी उद्या मरणार आहोत म्हणून आज काहीच न करता बसतो का? मरण सगळ्यांचं आहे. आज ना उद्या मृत्यू हा अटळ आहे, परंतु तो माहीत नाही म्हणून आपण उद्याचा विचार करून आजची संपत्ती आपण टिकवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मनुष्य हा काल्पनिक नाही, तर तो वास्तविक आहे आणि तोच समाजाशी बांधील राहणारा आहे असं आपणाला म्हणता येते. म्हणून मनुष्याच्या वागणुकीचे, वर्तणुकीचे निरीक्षण करणारे शास्त्र, मानवाच्या सामान्य व्यवहाराचा अभ्यास करणारे शास्त्र आणि त्यातीलही प्रामुख्याने कल्याण साधण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणारे मानवी प्रयत्न म्हणजे अर्थशास्त्र होय. बघा, आता पुढे जाऊन देखील आणखीन मार्शलच्या व्याख्येवर सुद्धा काही लोकांनी टीका केलेल्या आहेत. आपण म्हणतो प्रत्येक व्यक्ती चांगला आहे, पण टीका करणारे अनंत लोक त्याच्या मागे आहेत. मग आता मार्शलच्या व्याख्येवर टीका केलेली आहे तो आहे सर्वसामान्य व्यवहारावर त्यांनी भर दिलेला आहे, अशी पहिली टीका त्यामध्ये केलेली आहे. तर मार्शलने मानवाच्या सर्वसामान्य व्यवहारावर भर दिला आहे, परंतु मानवी व्यवहाराव्यतिरिक्त अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे म्हणून अर्थशास्त्राची ओळख आहे. याकडे मार्शलने अर्थशास्त्राचा अभ्यास विषय म्हणून अर्थशास्त्राची ओळख याकडे मार्शलने दुर्लक्ष केलेलं आहे. फक्त मानवी कल्याणाचा विचार केला, पण अर्थशास्त्राची प्राचीन ओळख ही त्यांनी करून दिलेली नाही. म्हणून याकडे मार्शलने दुर्लक्ष केलेलं आहे असं आपणाला म्हणता येते. त्यानंतर मार्शलची जी व्याख्या आहे ती निश्चित आणि काटेकोर स्वरूपाची नाही असं टीकाकार म्हणतात. तर मार्शलने मानवी कल्याणावर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या केली, परंतु अर्थशास्त्र ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी ती पुरेशी नाही अशी टीका मार्शलच्या व्याख्येवर करण्यात आलेली. फक्त कल्याण ही संकल्पना त्या ठिकाणी नाही, तर कल्याण करण्यासाठी संपत्तीची गरज असते. म्हणून संपत्तीकडे दुर्लक्ष करून मार्शलने कल्याण ही संकल्पना, कल्याणावर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या त्यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढे टीकाकार म्हणतात की मार्शलच्या व्याख्येवर कल्याण या शब्दावर अवास्तव भर देणारी ही व्याख्या आहे. बघा, मार्शलने मानवी कल्याणावर अधिक भर देऊन मानवी कल्याणाला अवास्तव असं महत्त्व त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. तर त्याकडे, त्या व्यवहाराकडे, इतर व्यवहाराकडे, मानवाच्या इतर व्यवहाराकडे मार्शलने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे असं टीकाकार म्हणतात. त्यानंतर कल्याण या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट केलेला नाही. कल्याणावर भर देणारी आहे मानवी कल्याण. मानवी कल्याण म्हणजे नेमकं कोणतं कल्याण? म्हणजे मार्शलने कल्याण या शब्दाचा वापर केला, परंतु मानवाच्या व्यवहारावर आणि त्याच्या कल्याणावर भर देऊन अर्थशास्त्राची व्याख्या केली. परंतु नेमकं कल्याण म्हणजे काय, कल्याणाचा अर्थ त्यांनी स्पष्ट केलेला नाही. म्हणून कल्याण या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट दिला नाही अशी टीकाकारांनी त्यावर टीका केलेली आहे. त्यानंतर पुढे एक टीका केली आणखीन, भौतिक वस्तूला महत्त्व आणि अभौतिककडे दुर्लक्ष. आता मानवाच्या भौतिक कल्याणाचा अभ्यास करून अर्थशास्त्राची व्याख्या केली असं हे टीकाकार म्हणतात. तर अशा प्रकारे मार्शलने आपली व्याख्या अर्थशास्त्राची सांगितलेली आहे आणि त्यावर टीका केलेली आहे. म्हणून मार्शलच्या मते मार्शलनं कोणता ग्रंथ लिहिला? प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमी. मार्शलने प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमी हा ग्रंथ कधी लिहिला? 1890 मध्ये.
1890मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ डॉक्टर मार्शल यांनी लिहिला. MCQसाठी तुम्हाला महत्त्वाचं आहे, थोडं नोट व्यवस्थित हे करायची आणि त्यापुढे जाऊन तिसरा जो विचारवंत आहे श्री जॉन रॉबिन्सन यांची व्याख्या दुर्मिळतेवर आधारित आहे. दुर्मिळतेवर आधारित त्यांनी व्याख्या केलेली आहे. कोण? रॉबिन्सन. तर रॉबिन्सची व्याख्या ही दुर्मिळता प्रधान आहे. यामध्ये डॉक्टर रॉबिन्स यांची व्याख्या महत्त्वाची आहे. आता अर्थशास्त्राची व्याख्या त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. त्यांचा ग्रंथ आहे नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स. हा ग्रंथ त्यांनी 1933मध्ये प्रकाशित केला. बघा, रॉबिन्स हे मार्शलच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येबाबत समाधानी नव्हते. प्राध्यापक रॉबिन्स हे मार्शलनं जी व्याख्या कल्याणावर भर दिलेली मांडलेली आहे त्यांच्या व्याख्येच्या बाबतीमध्ये ते समाधानी नव्हते असं आपणाला म्हणता येते. तर मग आता त्यांनी अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व आत्ताच तुम्हाला सांगितले. नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स, अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व, हा ग्रंथ त्यांनी 1933मध्ये प्रकाशित केलेला आहे, प्रसिद्ध केलेला आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनामुळेच अर्थशास्त्रावरील व्याख्येचा वाद जो आहे तो पुन्हा त्याचे नव्याने स्वरूप या व्याख्येला प्राप्त झालेले आहे. म्हणून प्राध्यापक रॉबिन्स यांनी आपल्या ग्रंथामध्ये, कोणता ग्रंथ आता सांगितले तुम्हाला? द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स, 1931मध्ये हा ग्रंथ प्रकाशित केला. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी दुर्मिळता या संज्ञेचा वापर करून अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. बघा, मानवाच्या अमर्याद गरजा, मर्यादित साधने. मानवाच्या गरजा या कशा आहेत? अमर्याद. आणि ती गरजा पूर्ण करणारी साधने मात्र मर्यादित स्वरूपाची आहेत असं आपणाला म्हणता येते. अनंत गरजा आणि मर्यादित. अनंत म्हणजे अमर्याद. बघा, व्यक्तीच्या गरजा ह्या मर्यादित आहेत का नाही? मग ती गरजा पूर्ण करणारी साधने मात्र मर्यादित स्वरूपाची आहेत. याचा मेळ घालणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय, अशी व्याख्या. अनंत गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने. साधने मर्यादित आहेत पण पर्यायी त्याचा उपयोग आपणाला, कोणती गरज आधी करायची आहे, कोणती गरज फार महत्त्वाची आहे, गरजेनुसार आपण त्या वस्तूचा उपयोग त्या ठिकाणी घेतला पाहिजे. म्हणून अमर्याद गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने याचा परस्पर मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. बघा, म्हणजेच इकॉनॉमिक्स इज द सायन्स विच स्टडीज ह्युमन बिहेवियर ॲज अ रिलेशनशिप बिटवीन एंड्स अँड स्केअर मेन्स विच हॅव अल्टरनेटिव्ह युजेस. ही व्याख्या रॉबिन्सने मांडलेली आहे. म्हणजेच अमर्याद गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा परस्पर मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय, अशी अर्थशास्त्राची व्याख्या ॲडम स्मिथने मांडलेली आहे. आता ॲडम स्मिथच्या रॉबिन्सच्या व्याख्येमध्ये त्याची काही वैशिष्ट्ये आपणाला वरील व्याख्येवरून अभ्यासता येतात. त्याचं पहिलं वैशिष्ट्य आपणाला सांगता येते अमर्याद गरजा. जॉन रॉबिन्सन यांनी आपल्या व्याख्येमध्ये मानवाच्या गरजा अमर्याद असल्याचे सांगितले. कारण मानवाच्या गरजा ह्या सतत वाढत जाणाऱ्या असतात, त्या कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत. अमर्याद गरजा हे रॉबिन्सच्या व्याख्येचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपणाला सांगता येते. व्यक्तीच्या गरजा कधी संपणाऱ्या आहेत का? नाही, संपूच शकत नाहीत. एक म्हण आहे बघा, स्त्रीची इच्छा आणि भिकाऱ्याची झोळी सदा अपुरी असते, तशी अवस्था आहे. म्हणजे आपल्याला कितीही दिलं तरी ते कमीच वाटतं. त्यानंतर मर्यादित साधने. बघा, श्रम, वेळ, पैसा हे मानवी गरजा पूर्ण करणारी साधने आहेत. श्रम, वेळ आणि पैसा हे मानवी गरजा पूर्ण करणारी साधने आहेत.
ही साधने मर्यादित स्वरूपाची आहेत. म्हणजेच मागणीच्या मानाने गरजा पूर्ण करण्याला ही साधने सक्षम नाहीत. बघा, वेळ महत्त्वाची आहे, श्रम महत्त्वाचा आहे, पैसा महत्त्वाचा आहे. हीच गरजा पूर्ण करणारं साधन आहे आणि ही साधने मर्यादित स्वरूपाची असल्यामुळे मानवाच्या गरजा त्या पूर्ण करण्याला सक्षम ही साधने नाहीत असं आपणाला म्हणता येते. म्हणून रॉबिन्सच्या व्याख्येचं वैशिष्ट्य पहिलं सांगितलं आपण अमर्याद गरजा, त्यानंतर मर्यादित साधने आणि पुढचं साधन सामग्रीला अनेक पर्याय उपलब्ध असतात. आता उत्पन्न आहे, जमीन आहे, उद्योग आहे, व्यापार आहे. बघा, या साधन सामग्रीवर अनेक कारणासाठी या सामग्रीचा आपण वापर करतो. आता जमीन सांगितलं आपण, जमिनीचा वापर एकतर शेतीसाठी केला जातो आणि दुसरा उद्योगधंद्यासाठी केला जातो. म्हणजे साधन सामग्रीला अनेक पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणून पर्यायी उपयोगाची साधने व्याख्या सांगितलंय आपण. पर्यायी उपयोगाची साधने, आनंद गरजा मर्यादित साधने आणि त्यातल्या त्यात पर्यायी उपयोगाची साधने याचा मेळ घालण्यासाठी करण्यात येणारे मानवी प्रयत्न म्हणजे अर्थशास्त्र होय. त्यावरही रॉबिन्सच्या व्याख्येवरही टीकाकारांनी टीका केलेली आहेत. नीतिशास्त्राला स्थान या ठिकाणी दिलेलं नाही. प्रोफेसर पिगू यांनी अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने बौद्धिक कसरत म्हणून महत्त्वाची नाही, तर नीतिशास्त्राचा एक सेवक म्हणून देखील अर्थशास्त्राची व्याख्या महत्त्वाची आहे, अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. म्हणजे रॉबिन्सच्या व्याख्येमध्ये नीतिशास्त्राला स्थान नसल्याने ही व्याख्या अयोग्य स्वरूपाची आहे असं आपल्याला म्हणता येते. मानवी कल्याणाकडे रॉबिन्सनं दुर्लक्ष केलेलं आहे. कल्याणाच्या कल्पनेशिवाय अर्थशास्त्राचा अभ्यास विषय हा अपंग स्वरूपाचा आहे. कल्याणच नसेल, तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, त्या पैशाचा उपयोग, ते पैसा कोणासाठी? आईवडील आश्रमामध्ये आहेत. बघा, विचार करा. म्हणजे आपल्याकडे भरपूर संपत्ती आहे, भरपूर पैसा आहे, पण आपण आपल्या आईवडिलांना देखील सांभाळू शकत नाही. म्हणून कल्याणाच्या कल्पनेशिवाय अर्थशास्त्राचा अभ्यास विषय अपंग आहे. त्यामुळे रॉबिन्स यांची व्याख्या कल्याणाचा विचार करीत नसल्याने ती अयोग्य स्वरूपाची आहे असे मत बोल्डिंग या विचारवंतांनी मांडलेले आहे. त्यानंतर दुर्मिळतेला अवास्तव महत्त्व त्यांनी दिलेलं आहे, कारण दुर्मिळतेवर आधारित व्याख्या रॉबिन्सनं मांडलेली आहे. आर्थिक समस्या नेहमी दुर्मिळतेमधूनच उद्भवते असे नाही, तर आर्थिक समस्या विपुलतेतून देखील उद्भवत असते. एखाद्या वर्षी विचार करा, उदाहरणामध्ये एखाद्या वर्षी कांदा, टोमॅटो यांचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणामध्ये निघते, त्यातून त्याला फार भाव कमी येतो. बघा, शेतकऱ्याचं उत्पन्न ज्या वर्षी मोठ्या प्रमाणात निघतं त्या वर्षी त्याला बाजारपेठेमध्ये कमी भाव मिळतो आणि शेतकऱ्याचे उत्पन्न घटते. त्यामुळे सुद्धा आर्थिक समस्या निर्माण होते. कधी वस्तू कमी आहेत, कधी वस्तू जास्त आहेत वस्तू म्हणून त्याला मार्केटमध्ये भाव मिळतो का? मिळत नाही. आणि वस्तू कमी असल्या त्याचा किंमत मोठ्या प्रमाणात वाढते, ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचतं का? नाही पोहोचत. म्हणजे असंही शेतकऱ्याचं नुकसान आणि तसंही. म्हणून दुर्मिळतेला अवास्तव महत्त्व त्याने दिलेलं आहे. म्हणून आर्थिक समस्या नेहमी दुर्मिळतेमधून उद्भवते असं नाही, तर विपुलतेमधून देखील आर्थिक समस्या उद्भवत असते असं आपणाला म्हणता येते. म्हणून अर्थशास्त्राच्या ह्या 3 विचारवंतांनी मांडलेल्या ह्या 3 व्याख्या आपणाला सांगता येतात. तर पहिली व्याख्या ॲडम स्मिथची, 1 मिनिट लक्ष द्या. ॲडम स्मिथची पहिली व्याख्या बघा, राष्ट्राची संपत्ती, उत्पत्ती आणि याची कारणमीमांसा, संपत्ती, उत्पत्ती आणि विकास याची कारणमीमांसा करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप, वितरण आणि विनिमय याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. 1776 वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ ॲडम स्मिथने लिहिला. पुढे जाऊन मार्शलने प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राची मूलतत्वे 1890 हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी व्याख्या केलेली आहे, मानवाच्या सामान्य व्यवहाराचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. आणि त्यातील हे प्रामुख्याने कल्याण साधण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या वैयक्तिक आणि सामूहिक प्रयत्नांचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र. त्यानंतर रॉबिन्सने व्याख्या केलेली आहे, अनंत गरजा मर्यादित साधने, मर्यादित परंतु उपयोगाची साधने याचा परस्पर मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय.
अशा 3 विचारवंतांनी 3 व्याख्या मांडलेल्या आहेत. तर असं म्हणता येते की ॲडम स्मिथची व्याख्या संपत्तीवर भर देणारी आहे, मार्शलची व्याख्या कल्याणावर भर देणारी आहे आणि रॉबिन्सची व्याख्या दुर्मिळतेवर भर देणारी आहे. अशा 3 विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न, अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. ओके, आपण थांबू.